हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये। मित्रांनो, आजचं आपलं बुद्धिमत्ताचं तिसरं लेक्चर आहे, ओके। आणि अक्षर मालिकाचं सेकंड लेक्चर आहे। अक्षर मालिकेच्या या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अक्षर मालिकाचं सगळं बेसिक शिकलो होतो, संपूर्ण बेसिक शिकलो होतो आणि ओव्हरऑल एक थोडेसे काही टाईप बघितले होते, कशा टाईपवर प्रश्न विचारते, तुम्हाला कोणकोणत्या सिरीज पाठ करावं लागते त्या सगळं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं। आता प्रॉपरली टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू, त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ उद्याच्या लेक्चरमध्ये, ओके। आजच्या लेक्चरमध्ये टाईप वाईज क्वेश्चन, उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन येऊन जाईल अक्षर मालिकेचे, ओके। अक्षर मालिका म्हणजे तुम्ही त्याला अल्फाबेट सिरीज म्हणू शकता, अल्फाबेट सिरीज किंवा लेटर सिरीज, ओके। किंवा त्याला मराठीमध्ये वर्णमालिका पण म्हणतात, ठीक आहे, वर्णमालिका, ओके। इथे याचे नाव आहे बुद्धिमत्ताचे, आपलं तिसरं लेक्चर आहे, ठीक आहे। हे आपलं पोस्टर आहे बुद्धिमत्तेचं, चेक करून घ्या एकदा, सॉरी मोफत बुद्धिमत्ता, ठीक आहे। TCS व IBPS या एक्झामसाठी आणि या व्यतिरिक्त अदरही प्रायव्हेट कंपन्या ज्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम घेते त्यांचं ॲनालिसिस करून मी हे क्लास तयार केले आहे, ओके। बॅचचं नाव आहे मोफत बुद्धिमत्ता क्लास। या 3 एक्झाम मी क्रॅक केलेल्या आहे। नेक्स्ट, आणि हां, रिझनिंग व्यतिरिक्त ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता। मराठी ॲस्पिरंट्स हे माझं ॲपचं नाव आहे आणि चॅनलचं पण नाव आहे। TCS प्लस IBPS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आउट ऑफ मॅथ्स ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला हे पोस्टर दिसन। हे ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी या पोस्टरची बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे। माझे रिझल्ट बघा, पोस्टमन, MTS आणि तलाठी भरती 2019 या 3 एक्झाम मी आतापर्यंत क्रॅक केलेले आहे। बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ का आहे तुम्हाला सांगितले मी, कारण की तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 दोन्ही वेळेस गणित बुद्धिमत्तेमध्ये मी पैकीच्या पैकी गुण घेतले आहे, त्यामुळे 50 पैकी 50 घेतले आहेत, त्यामुळे मी बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ्स ठेवलं आहे, ठीक आहे। चला, आणि हां, ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता। बॅचची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे, ओके। हां, हे माझे काही रिझल्ट आहे, बघून घ्या। पोस्टमन, MTS आणि तलाठी भरती 2019 तिन्ही पण एक्झाम मी क्रॅक केली आहे। हे माझे मार्क्स आहे तिथले, आणि हे घटक वाईज मार्क्स आहे, ठीक आहे। प्रत्येकाचे घटक वाईज मार्क्स आहे। थोडं इथे मी हे करतो करेक्शन, हे रिझनिंग आहे आणि हे मॅथ आहे, तसंच हे रिझनिंग आहे आणि हे मॅथ आहे, हे इंग्लिश आहे आणि हे मराठी आहे, ठीक आहे। थोडं करेक्शन हेच आहे, दुसरं काहीच नाही। नेक्स्ट, या आणखी मी हे केल्या होत्या एक्झाम माझं फेल्युअर, ठीक आहे। या एक्झाम क्रॅक नाही केल्या ते मी इथे मेन्शन केलेलं आहे। आणि हां, ज्या एक्झाम मी क्रॅक केल्या आहे या 3 एक्झाम पोस्टमन, MTS, तलाठी यांचे रिझल्ट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे, विथ प्रूफ मी बोलतो, ओके। त्यानंतर रिझनिंगचे हे चॅप्टर बघून घ्या, 20 + 2 22 चॅप्टर, संपूर्ण चॅप्टर तुम्हाला यूट्यूबवर शिकून दिल्या जाईल, काळजी करू नका। 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स होतील। त्यानंतर गणिताचे बघा, माझ्या आउट ऑफ मॅथ बॅचचे हे टॉपिक्स आहे, हे 20 + 20 एकूण 40 टॉपिक आहे तुमच्या आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये, जे की ॲपवर आहे माझ्यावाल्या। याच्यावर तुमचे 138 पूर्णच्या पूर्ण मी शिकवून दिलं आहे। 138 तुमचे लेक्चर्स आहे इथे, ठीक आहे। 1 तासाचे 138 लेक्चर, प्रॉपरली सगळी डिटेलमध्ये गोष्टी तुमच्यासोबत मी डिस्कस केल्या आहेत त्या बॅचमध्ये। चला, इथे थांबून इथे आपण आता आजच्या लेक्चरला सुरुवात करून देऊ। काल आपण बेसिक बघितलं होतं, आज टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू। बघा, टाईप 1 काय, NPRTV। सर्वात पहिले मित्रांनो, काहीच ट्रिक लागत नाही, सर्वात पहिलं महत्त्वाचं फरकांचा फरक, म्हणजे फरक पाहायचा, फरक नाही भेटला तर फरकांचा फरक पाहायचा। N नंतर NOP, PQR,
एस टी यू व्ही एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. चला, अरे टाईप वाईज क्वेश्चन आहे ना, मग तुमचा आन्सर एक्स. ठीक आहे, याचे ऑप्शन नाही, ते टाईपमध्ये ऑप्शन नाही आपले, एक्स तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, ई जे ओ टी वाय. ई ज्योती दिसत आहे, ई ज्योती म्हणजे बघा, हे आहे 5, हे 10, हे 15, हे 20, हे 25, 25च्या नंतर हे येईल 30. आता हे 30 कसं शोधायचं बघा. ए पासून झेड पर्यंत तुम्हाला माहिती आहे 26 अंक आहे. इंग्रजी वर्णमालेमध्ये, इंग्रजी अल्फाबेटमध्ये, एबीसीडीमध्ये इंग्लिशच्या ए पासून झेड पर्यंत 26 लेटर आहे. 26च्या नंतर तुम्हाला 30 शोधायचं असेल ना, काही टेन्शन घ्यायचं नाही. 30 आहे ना, बस यातून 26 काढून टाका, राहते 4. बस 4चा क्रमांक डी. 4 म्हणजेच आहे तुमचे डी. ठीक आहे, 4 म्हणजे तुमचं आहे डी. डी. चला नेक्स्ट, ए डी आय दिसतंय का, आ दी पी 1 4 9 16 आणि 25. 16 म्हणजे पी. चला नेक्स्ट, ए सी ई जी आय के. कसं, डायरेक्ट सर्वात पहिलं पाचा फरक, नाहीतर फरकांचा फरक. असं करा, डायरेक्टच. आणि असं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. ठीक आहे, एम ओ. आन्सर काय तुमचं, एम ओ इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, असं काय दिसलं, बी नंतर सी, सी नंतर हे पहिलं असं काढून घ्या. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर, इथलं झालं तुमचं आन्सर. आता कोणाकोणामध्ये किती फरक आहे ते पाहून घ्यायचं. बी नंतर डायरेक्ट सी आहे. ठीक आहे, बी नंतर डायरेक्ट सी आहे. डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू. ठीक आहे, झिरोचा फरक, 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक आणि 4चा फरक झालं. आणि हे फरक एवढा आहे, आणि या फरकांचा फरक 1 1 1 1चा आहे. ठीक आहे, चला 1 2 3 4 आहे. बघा इथं 0 कांडी आहे, इथं काहीच कांड्या नाही. इथे 1 कांडी, 2 कांड्या, 3 कांड्या, 4 कांड्या. ओके, सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू. आन्सर तुमचं क्यू. नेक्स्ट, हे पहिलं असं काढून घ्यायचं. ए नंतर बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, फरक 2चा. आता इथं पाहून घ्यायचं, अशा कंडिशनमध्ये तुमच्या सिरीज कुठं आहे ते पाहायची. ए नंतर सी, सी जसे ते इथं रिपीट होत आहे, मग हे ई रिपीट होत आहे. जी, आता जी इथं रिपीट होणार एवढं तुम्हाला माहित आहे, आणि त्याच्यानंतर काहीतरी येईन इथे. ठीक आहे, तर काय येईन पाहून घ्यायचं. ए नंतर बी सी डी ई, ई नंतर एफ जी, जी नंतर एच आणि आय. आय म्हणजे लहानवाला आय. आय. ठीक आहे, चला आता मधामध्ये काय आहे, हे मोठे जे आकडे आहे ना, मोठे, हे सिरीज नवीन सिरीज आहे, एक नवीन सिरीज आहे, त्याला आपण बघून घ्यायचं, जे की इथे येणार आहे. ठीक आहे, पहा एच आय जे के एल एम एन ओ सरळ सिरीज आहे. ओके, चला नेक्स्ट, दिसतंय का, ए बी सी डी ई झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही. ठीक आहे, हे मला आता रिव्हर्स सिरीज पार्ट आहे म्हणून तसं केलं मी. ते ई व्ही तुमचा आन्सर आहे, ई आणि व्ही. ठीक आहे, ई व्ही. दुसरी पण एक मेथड आहे, ए चा अपोजिट झेड, बी चा अपोजिट वाय, सी चा अपोजिट डी एक्स आणि डी चा अपोजिट डब्ल्यू. अपोजिट लेटरची सिरीज आहे, ए वाय बी ए झेड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू. ओके, आणि नंतर
ए बी सी डी, इथं ई येणार आहे, ईचा सोबती कोण आहे, ईच्या अपोजिट लेटर वेश्य व्ही. ओके चला नेक्स्ट, अपोजिट लेटरची सिरीज. हे टाईप प्रत्येक कोणकोणत्या प्रकारचे टाईप असतात ते मी इथे तुमच्यासोबत मी टाईप डिस्कस करतो. पुन्हा आलं बघा, एचं झेड येते अपोजिट पण त्याच्या आधीचं वाय आहे, बीचं काय वाय येते पण त्याच्या आधीच आहे, सीचं एक्स येते पण त्याच्या आधीच लेटर, डीचं डब्ल्यू येते पण त्याच्या आधीच लेटर. आता बी सी डी नंतर ई, ईचं व्ही येते पण व्हीच्या आधीच लेटर यू. ओके अशी सिरीज आहे. आणि ज्यांना कोणाला ही सिरीज नसेल समजली तर हीच सिरीज आपलं फरकानुसार चालायचं. काय ए नंतर बी नंतर सी नंतर डी नंतर ई, एवढं कन्फर्म आहे का पहिलं लेटर ई आहे. त्यानंतर हे कमी करा, वाय म्हणजे 25, एक्स म्हणजे 24, डब्ल्यू म्हणजे 23, व्ही म्हणजे 22. आता बघा सॉरी व्ही म्हणजे 22, 25, 24, 23, 22, इथे लेटर येणार 21. ओके यू. तसं नाही समजलं ठीक आहे बा, वरचं झालं तुमचं, वरचं माहितीच आहे. याच्यानंतर घ्या मग आता हे एस टी यू व्ही, व्ही डब्ल्यू एक्स वाय. ठीक आहे, मग व्हीच्या अंदर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय यू. ठीक आहे, ई आणि यू तुमचा आन्सर आहे. युअर आन्सर इज यू, ई आणि यू. ठीक आहे नेक्स्ट, 11 नंबर पहा काय काय येते दिसता येते. ए नंतर आता इथं वाय वाय आहे म्हणजे सिरीज तर आपल्या सरळ लगातार सिरीज नाही, एवढं तुम्हाला समजलं असेल. इथं वाय वाय आहे म्हणजे सिरीज लगातार नाही, तरी एकदा पाहून घेऊ. ठीक आहे, ए नंतर बी सी डी, थांबा सिरीज अशी आहे ती. ठीक आहे, ए नंतर बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल नाही जोत. ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये सेपरेट सिरीज करायची का. ए डी आय रिकामी जागा वाय लिहा, ए डी आय रिकामी जागा वाय. दिसतंय का आधी पी, ए डी आय पी वाय पी, आधी पी. म्हणजे तुम्हाला एवढं समजलं की ह्या दोन अक्षरापैकी पहिलं लेटर पी आहे, आता नेक्स्ट सिरीज पहा, ई जे ओ रिकामी जागा नेक्स्ट वाय, रिकामी जागा आणि वाय, ई जे ओ रिकामी जागा आणि वाय. दिसतंय का, ई ज्योती टी, नेक्स्ट लेटर टी. ओके, टी आणि टी, पी आणि टी. ओके जमलं इथपर्यंत. हे सेकंड लेक्चर आहे, सॉरी सेकंड लेटर आहे आणि फर्स्ट लेटर कोणता आहे तर आधी पी. हे वर्गावाली सिरीज तुमची आधी पी बनली, पहिलं लेटर, आणि ई ज्योती दुसरी सिरीज बनली सेकंड लेटर. नेक्स्ट नवीन टाईप ए बी सी, इथलाच बी सी रिपीट झाला, ए बी सी, बी सी तुमचा रिपीट झाला इथेच डी. ओके चला काय नाही, अशा याच्यामध्ये काय करायचं, ए बी सी पुन्हा बी सी रिपीट, बी सी डी पुन्हा सी डी रिपीट, सी डी ई पुन्हा डी ई रिपीट, डी ई एफ. आता ई एफ रिपीट होईल नंतर जी. ठीक आहे बघा, ई एफ जी तुमचा आन्सर आहे. मी काय म्हणतो, ए बी सी, बी सी डी, सी डी ई, डी ई एफ. दिसतंय असं. आता लक्षात ठेवा, इथले दोन पहिले रिपीट झाले डबल. ओके, हे सी डी इथं पुन्हा रिपीट झाली, इथले सी डी इथं रिपीट झाले. ओके, आता इथं इकडले डी ई इथं रिपीट झाले. जमलं. आता इथले ई एफ रिपीट होईल आणि नेक्स्ट लेटर ई एफ जी. ई एफ जी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट दिसतंय का, बघा ए बी ई एफ जी के एल एम एन. दिसतंय का, सिरीज उलट्या चालली. ए बी मधामध्ये सी सोडा, डी सोडा, ई एफ जी, एच आय जे सोडा, के एल एम एन. 2 लेटर सोडले, 3 लेटर सोडले, 1 2 3 4 सोडा. आता 2 सोडले, 3 सोडले, 4 सोडा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर
STUV. ओके, पहा इथं 2 लेटर आहेत, 3 लेटर आहेत, 4 लेटर आहे. आता इथं 5 लेटर पाहिजे तुमचे, 1 2 3 4 आणि 5वं STUVW. जमलं? उलट्या STUVW. उलट्या का घेतो? कारण की हे उलट्या झाला माणूस, हा पण माणूस उलट्या झाला, सगळे माणसं उलट्या झाले, मग इथं पण आपण उलट्या जायचं. ओके. नेक्स्ट टाईप नंबर 13 बघा. टाईप नंबर 13 बघा. आता काय म्हणते? ABCD EFGH. ठीक आहे, ABCD EFGH. जमलं? आता काय आहे? AB नंतर, हो ठीक आहे, एक सोडला C DEF. AB नंतर एक सोडला DEF. CD नंतर E सोडला FGH. तसंच EF नंतर G सोडा EFG HIJ. फक्त पाहून घ्या आता कोणतं लेटर लहान आणि कोणतं लेटर मोठं, स्मॉल आहे मोठं. इथे बघा फक्त स्मॉल, मधात लेटर स्मॉल आहे, इथे मधात लेटर स्मॉल आहे, इथे फक्त मधात लेटर स्मॉल आहे. वर तर सगळ्या ठिकाणी स्मॉल लेटर मधातला आहे, म्हणजे हे आपला मधातला एच आहे ना, तो लहान असेल. ठीक आहे, EFHI आणि J. ओके, चला EFHIJ हे जे इथं आहे. नेक्स्ट टाईप नंबर 14 बघा. आता 13 ना. टाईप नंबर 14 ABCD सोडा EFG H सोडा I सोडा JKL MNO PQR STUV WXY. ठीक आहे, 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक. ABCD EFG HI JKL MNO PQR STUV WXY. ठीक आहे, आन्सर तुमचा WXY. 1 2 3 4चा फरक आहे. नेक्स्ट अशा कंडिशनमध्ये टाईप नंबर 15 बघा. आता हा याला कसं टॅकल करायचं ते सांगतो. दिसतंय का? AB पहिलं पण लेटर घ्या, फक्त पहिलं पण लेटर घ्या आणि इथं घ्या. ठीक आहे, 1 मिनिट. पहिले घ्या लेटर ADG आणि करा. A फॉर 1, D फॉर 4, हे फॉर 7, 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. जेनं तुमची सुरुवात होईल, जेनं सुरुवात होईल. ज्यांना कोणाला मी नसन समजलं तर लक्षात ठेवा. अशा कंडिशनमध्ये पहिलं लेटर पहिले लिहून घ्यायचं. ओके, बघा प्रत्येक टाईप घेता आणि तो टाईप सॉल्व कसा करायचा, तो टाईप कसा टॅकल करायचा ते मी तुम्हाला इथे शिकवतो. ओके, याच पद्धतीने मी माझ्या 3 एक्झाम क्रॅक केल्या, ते मी तुम्हाला इथे प्रॉपरली माझ्या ट्रिक्स तुम्हाला इथे सांगत आहोत. ठीक आहे, केलं. ए नंतर BCD EFG HIJ लिहिलं तुम्ही जे. आता काय करायचं? A च्या अपोजिट Z, D च्या अपोजिट W, G च्या अपोजिट T. कसं केलं? अझर A DW DW DW. ओके, GT रोड. नंतर तुम्ही जॅक्यू तुम्हाला शिकवलं होतं, जॅक्यू किंवा जॅक्युलिन ठेवलं होतं. ठीक आहे, आता काय करायचं? त्यानंतर A च्या मध्येच पहा, A नंतर लगेच B आहे, D नंतर लगेच E आहे, एक सोडून हे लेटर. A नंतर लगेच B आहे, D E G H. कोणतं? पहिलं आणि तिसरं. आता हे पहिलं आणि तिसरं कोणतं आहे? J नंतर K. जमलं? शिकले तुम्ही इथपर्यंत K आला. आता सोबत तुम्हाला दिसत आहे का? B चा अपोजिट बाय BY, E च्या अपोजिट चौथ्या लेटरसाठी तिसरं चौथं लेटर पहा, वेश्य VE. ठीक आहे, किंवा इव्हिनिंग लक्षात ठेवा, E च्या अपोजिट V. तसंच H च्या अपोजिट S. कसं लक्ष ठेवायचं? हायस्कूल HIGH SCHLL हायस्कूल. ओके, तसंच K च्या अपोजिट P. PK नावाचा मूवी. झाला तुमचा आन्सर. काय तर JQ K आणि P. येस, इज युअर राईट आन्सर. टाईप नंबर 16 बघा. आता पुन्हा ADG A नंतर BCD EFG HIJ. J न सुरुवात आहे तुमची. ठीक आहे,
ए नंतर बी लगेच आहे, डी नंतर ई आहे, जी नंतर एच आहे, तसंच जे नंतर के आहे. ओके, पहिले दोन झाले तुमचे, पहिले दोन झाले, तिसरं आणि चौथं 5 आहे. पाहून घ्या, तिसरं चौथीसाठी मी डायरेक्ट लिहितो निघतं झेड वाय डब्ल्यू व्ही आणि टी एस. ज्यांनी कोणी उलट्या एबीसीडी पाठ केली असेल त्यांनी उलट्या करा डायरेक्ट. झेड वाय डब्ल्यू व्ही, झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी, टी एस आर क्यू पी आन्सर शेवटी. ठीक आहे, नसन कोणी पाठ केली तर त्यांनी असं पाठ करा. ठीक आहे, रिव्हर्स जा. एस टी हे असं घ्या ना सर. ठीक आहे, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. जमलं, मधात 1 लिटर आहे. तसंच इथून इकडे जातो म्हणलं तर मधात 1 लिटर असन आणि तुमच्या इथे सिरीज असन. ठीक आहे, चल लिहून घ्यायचं ना. पी क्यू आर एस, एस तिथं कट्टे, आर कट्टे, पी क्यू. ठीक आहे, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, चल शेवटचे 2 लेटर तुमचे क्यू आणि पी, क्यू आणि पी. जमलं, चला. अशा कंडिशनमध्ये मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये बघा, पहिले दोन म्हणजे ए बी डी ई जी एचची एक सिरीज आहे. त्यानंतर झेड वाय डब्ल्यू व्ही आणि टी एसची एक सिरीज आहे. असं तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, याच्यानुसार तुमचे पहिले 2 लेटर तुमचे निघते जे की हे 2 पहिले असणार आहे आणि ह्या सिरीजनुसार शेवटचे 2 लेटर निघते जे की तुमचे हे असणार आहे. ओके, आणखी एक ट्रिक आहे, मी क्वेश्चन कसे बनवले ते सांगतो तुम्हाला इथे. ए बी डी ई जी एच आणि जे क्यू. ओके, आता ए चे अपोजिट झेड, बी चे अपोजिट वाय, डी चे अपोजिट डब्ल्यू, ई चे अपोजिट व्ही, जी चे अपोजिट टी, एच चे अपोजिट एस, तसंच जे चे अपोजिट क्यू आणि के चे अपोजिट पी. अशी सिरीज आहे ती. ठीक आहे, नेक्स्ट इथे पहा. ए बी, पहिले 2 लेटर घ्या, इथले 2 लेटर घ्या आणि इथले 2 लेटर घ्या. ठीक आहे, ए बी नंतर आता हे पहिले 2 लेटर. ठीक आहे, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. तुम्हाला पहिले 2 लेटर तुम्हाला शोधायचं, इथे भेटून जाते. काय करायचं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे आणि के, जे आणि के. ओके, आता काय होते इथं पाहून घ्यायचं. दिसतंय का, दुसरं आणि चौथं बाय, इव्हिनिंग अपोजिट लेटर, दुसरं चौथं हायस्कूल किंवा आर्यवैश्य समाज. ठीक आहे, तसंच दुसरं आणि चौथं काय, पी के, अपोजिट लेटर. जमलं. आता मधातलं तुम्हाला काही नसन भेटत तर ठीक आहे बा, मग एक सिरीज बनव डायरेक्ट. तिसरं लेटर एक्स, तिसरं लेटर यू, तिसरं लेटर आर, तिसरं लेटर माहीत नाही. ठीक आहे, माहीत नाही. चला लिहा. एक्स म्हणजे 24 होते, यू म्हणजे 21, आर म्हणजे 18, याच्यामध्ये का 24 - 3 21, -3 18, -3 15 का 15 आणि 3 18, 18 आणि 3 21, 21 आणि 3 24, 15 म्हणजे ओ. ठीक आहे, ओ ओ येते इथं. आणि ज्यांना कोणाला डायरेक्ट अंक पाठ नसेल त्यांनी असं करा, आर नंतर काय होते. ठीक आहे, आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. ओके, मग इथं 2 रेषा सोडून इथले घ्या, पी क्यू आर एस टी यू ओ पी क्यू आर. ठीक आहे, चला नेक्स्ट. टाईप नंबर 18 बघा. आता टाईप नंबर 18 जे डी पी एन जी आर आर जे टी व्ही एम. हां ठीक आहे, बघा जे डी पी याला कसं शोधायचं, शेवटचं घ्या पहिलं, शेवटचं जे जे सुपीवरचे. पी नंतर क्यू आर एस टी यू व्ही. आता ह्या 1 2 3 पैकी शेवटचं 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 आणि हे तुमचं शेवटचं येणार आहे. काय, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. तुम्हाला एवढं माहिती आहे का, शेवटी एक्स आहे. ओके, मग सुरुवातीला दिसतंय का, जे एन आर व्ही. जे म्हणजे 10 होते,
एन म्हणजे 14 होते, आर म्हणजे 18 होते, व्ही म्हणजे 22 होते. तर याचं पण फर्स्ट म्हणजे काय येणार? 10 आणि 4 14 आणि 4 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26, 26 म्हणजे झेड. ओके. किंवा मग तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता का बघा, हे पहिलं 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 आणि आपण पहिलं लेटर शोधता. कसं शोधायचं? जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. 3-3चा फरक म्हणून शेवटी आपण 3चा फरक दिला. 3-3 लेटर. ठीक आहे. चला आता मधातलं शोधायचं आहे. ठीक आहे, मधातलं शोधून घेऊ. डी मदत जी मदत जे एम काय डी जी जे एम आणि क्वेश्चन मार्क लिहा. ABCD EF G HIJ KL M NOP 2-2चा फरक NOP MNOP. चला ZXP तुमचा आन्सर आहे. ZXP आहे तुमचा आन्सर आहे. 3 लेटर आहे, 3ची सेपरेट सिरीज आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. दिसता का शेवटचं लेटर? जे सोपी सोपी आहे ना ते पहिलं पाहायचं. शेवटचं लेटर CDE ई नंतर एफ शेवटचं लेटर. जमलं. आता सोपी सोपी कोणतं आहे? दिसतं का शेवटून दुसरं UVWX तिसरं शेवटून, हो म्हणजे 3 क्रमांकाचं. आता पहिलं घ्या MNOP. चला QRST. जमलं. बघा सिरीज कशी आहे? आन्सर तुमचं PTXF. आन्सर तुमचं सिरीज कशी आहे? याचं पहिलं, त्यानंतर पहिलं, त्यानंतर पहिलं आणि त्यानंतर पहिलं. ओके. मग सेकंड 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 सेकंड, मग थर्ड 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 थर्ड, नंतर शेवटचं 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 आणि शेवटचं अशी सिरीज आहे. ओके. नेक्स्ट टाईप नंबर 20 बघा. आता टाईप नंबर 20. 26 मिनिटं झाले. दिसतं काय इथे? हां. एम नंतर NOP QRS. 2चा फरक आहे ना पुन्हा. TUV पहिलं दुसरं तिसरं चौथं लेटर. ओके. चला सेकंड 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 आणि सेकंड. जे नंतर KLM NOP QRS. ठीक आहे. 2-2-2चा फरक आहे. जमलं. सेकंड आहे भेटला. आता थर्ड शोधा आणि फोर्थ शोधा. थर्ड आणि फोर्थ. तिसरं घ्या. हे तिसरं 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 आणि तिसरं काय आहे? WUV. एक मिनिट. हो ABCD EFGH 23 24 25 हो बरोबर. UV WXYZ ABCDEF. ठीक आहे. लास्ट लेटर TWZ आणि लास्ट लेटर STUVWXYZ AB आणि C. चला VSFC तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट टाईप नंबर 21 झाले. टाईप झाले सगळे टाईप झाले आपले. आता उद्यापासून आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घ्यायचे का आता घेऊन घेऊ? ओके. मला वाटतं मी घेऊन घेतो फास्ट. किती क्वेश्चन आहे चेक करू दे मला एकदा. प्रॅक्टिस क्वेश्चन किती आहे? 13 आहे ना. ठीक आहे, होऊन जाते आताच. एक मिनिट. दोन 3 मिनिट राहिले. ठीक आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन बघा. आता प्रश्नचिन्हांच्या जागी अचूक अक्षर किंवा अंक लिहा. ए नंतर BC DE FG. ठीक आहे. ए नंतर BC DE FG. ओके. M नंतर NO PQ RS. ठीक आहे. G आणि S. नेक्स्ट ABCD कसं आहे? ABCD ABCD EFGH IJKL MNOP QRS. एक मिनिट. MNOP हे चुकलं. इथं काहीच नाही. तिथं काहीच नाही. ते टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. बघा सिरीज काय? ABCD EFGH IJKL MNOP. तुमचा आन्सर OP नंतर OP QRST QRST. ठीक आहे. चला आन्सर तुमचं QSRT. नेक्स्ट निवडा
ए नंतर बी, सी सोडा, डी नंतर ई, एफ सोडा, जी नंतर एच, आय सोडा, हो जी एच आय, जे नंतर के. कोणतं हे शेवटचे लेटर झाले. आता आधीचं आधी लेटर पाहून घ्या काय काय. तर पहा एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. तुमचा आन्सर आहे डब्ल्यू के आणि एक्स. डब्ल्यू के आणि एक्स जे इज युअर राईट आन्सर. ठीक आहे. 30 मिनिट झाले. बरं थांबून जाऊ आपण इथे. ठीक आहे. थांबायचं का? हो थांबून जाऊ. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. ओके. थँक्यू.